नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते पुण्यावरून आलेले आहेत आणि ते शंकर महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार, जय शंकर. काय आपलं नाव? माझं नाव अतुल सोनार. मी बरं. हडपसर उरुळी देवाची इथे राहतो. ओके. आणि मूळ गाव? मूळ गाव अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर. ओके. आणि किती वर्षापासून राहता पुण्यामध्ये? 1980 साली मी पुण्यात आलो, वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे पुणेकरच झालात तुम्ही? पुणेकरच झालो. बरं. काय कसे अनुभव घडले आणि सगळ्यात पहिला अनुभव कुठला होता? पहिला अनुभव असा आहे की मी 2008 साली हडपसरला राहायला आलो आणि थोडे दिवस तिथं त्या घरात राहिलो. सगळं व्यवस्थित होतं, काही प्रॉब्लेम नाही. पण मालकाने सांगितलं की तुम्ही आता हे घर खाली करा, मला इथं मोठी बिल्डिंग बांधायची आहे. तर मग मी घरी नसताना माझ्या मंडळींनी परस्पर दुसरीकडे रूम घेतली. मी आउट ऑफ होतो त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मी जसं पुण्यात आलो रिटर्न, तर पहिल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस मी पुण्यात आलो त्या मी ड्रिंक करत होतो आणि त्याच्या घरी येऊन सगळं सामान ठेवलं की जाऊन ड्रिंक करून मी घरी आलो, पोचलो संध्याकाळच्या वेळेस? संध्याकाळी. दुपारी आलो घरी. आले पहिले ड्रिंक करून आलो, सगळं सामान घरी ठेवून दुपारीच ड्रिंक केली. परत संध्याकाळी मंडळी त्यावेळेस माझी जॉबला होती, मायक्रो फायनान्स मध्ये जॉबला होती. तर ती सकाळी 10 वाजता जाऊन संध्याकाळी 6 वाजता यायची. तर ते आले तर मी घरात पडलेलो. मुलगा अभ्यास करत होता आणि तो दिवस असंच छोटे छोटे काम करण्यात त्याच्यातच तो दिवस निघून गेला, पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी पण ना सकाळीपासून ड्रिंक वगैरे करणं, काहीच कामधंदा नाही. जे आहे ते आपलं कमवून ठेवले त्याच्यावरच चाललं होतं. तर दुपारी पण सकाळी पण ड्रिंक केली, दुपारी केली, संध्याकाळी पण केली. आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी घरी आलो तर मला वेगळंच असं काहीतरी जाणवत होतं. 9:30 नंतर मी घरी आलो. जसजशी रात्र सरत होती तसं वेगळं काहीतरी असं जाणवत होतं की बाबा काहीतरी होतंय आपल्या बरोबर. असं जेवण खावण केलं आम्ही. आणि मी कुठलाही वार, कुठला सण पाळत नव्हतो. नॉनव्हेज मला रोज लागायचं, डेली? डेली रोज 2 टाइम नॉनव्हेज पाहिजे. त्याच्याशिवाय मी होतच नव्हतं माझं. ते मी नेहमीप्रमाणे केलं आणि झोपलो. झोपल्यानंतर मला 12:30-1च्या दरम्यान मला जाग आली आणि मी बघतोय तर माझ्या डोक्याकडून पायाकडे असं काहीतरी चालत गेलेलं आहे. पूर्ण आकृती, अर्धवट नाही, पूर्ण आकृती मला दिसलं. पंजाबी ड्रेस होता. म्हटलं आता मंडळी उठून पाणी प्यायला गेली असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही. पण 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिट, अर्धा तास असं करत करत जवळजवळ 30-40 मिनिट होऊन गेले. मग म्हटलं पण हे मला ते कंटिन्यू तेवढा वेळ दिसतंय, मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय. म्हटलं एवढा वेळ तिथं जाऊन काय करते? म्हणून मी शेजारी पाहिलं, मुलाच्या डोक्यावर हात ठेवला पहिले मुलगा, मग ती मंडळी माझी. म्हटलं अरे दोघं तर इथं आहे, तिथं कोण आहे? एवढ्या रात्री आपल्या घरात एक तर जागा नाही आणि आलं कोण? मी उठून त्याच्या जवळ गेलो. जसं मी जवळ गेलो, एक तर होतं 2 पावलावर. जाऊन तिथं मी लाईटाच्या बोर्डवरती हात ठेवला, बटनावर बोट ठेवलं. त्याच्याकडं मी डोळ्यात डोळे घालून बघतोय, काहीच हालचाल नाही. तसाच उभा तो, एकदम त्याला खेटून उभा. आणि लाईट लावला तर ते अदृश्य झालं. बापरे. त्यानंतर मी पुन्हा 4-5 वेळेस लाईट चालू बंद केली तर काहीच नाही. ते लाईट चालू बंद करण्यामुळे झालं काय की मंडळीला जाग आली. ते मला विचारायला लागले की काय झालं, काय लाईट चालू बंद करताय? मी तर घाबरलेलोच होतो. तर थोडी का होईना माणसाला भीती वाटते, पण ती घाबरायला नको म्हणून म्हटलं काय नाही, झोप, मी तुझ्याशी सकाळी बोलतो म्हटलं. ती रात्र माझी अशीच गेली. 10-20 मिनिटाचा डोळा लागायचा, बसायचं, लगेच जागायची. म्हणजे झोपच नाही झाली झोपच रात्रभर? नाही झाली. सकाळी उठल्यावरती मला आणि काय तुम्ही सकाळी सांगणार होते मला? म्हटलं आता नळावर गेले ना तर इथं जे जुने आधीचे राहणार आहेत त्यांना विचार की बाबा आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या घरात कुठं काही असं घडलंय का, कोणी गेलंय का अचानक? तुम्ही तिला तरी सांगितलं नाही की बाबा मला दिसलंय म्हणून, फक्त गेलंय का हे विचार. तर ती नळावर गेली. नळात 10-15 खोल्यांचे भाडे करून प्रत्येकाला 2-2 बादली पाणी मिळायचं. नंबर यायची वाट बघणार आपण.
तर मंडळी उभ्या उभ्या तिथं नंबरीची वाट पाहत असताना तिथं ते विषय काढला की भाऊ आमच्या घरात किंवा आजूबाजूचे इथे चाळीमध्ये कोणाच्या घरात काय अकस्मात मृत्यू झालाय का. तर ते ऐकल्याबरोबर सगळं नळ काही सेकंदात खाली, नळ मोकळा. माझ्या मंडळीने सगळं पाणी भरून घेतलं. मी घरातच, मी आणि मुलगा घरात. मुलाची शाळा 12 वाजता असायची, त्यामुळं आम्ही दोघं घरात बसलेलो. आमच्या घराच्या समोरच ते स्थानिक होते, त्यांची ती प्रॉपर्टी होती त्या आजींची. तर त्यांनीच माझ्या मंडळीला बोलवलं, ए पोरी इकडे म्हणे. माझी मंडळी गेली. म्हणे तू तिथं काय विचारते, त्यांना काय माहिती, मला विचार. मी 13-14 वर्षाचे होते तेव्हा इथं आले, तेव्हापासून मी इथं आहे. तुला काय विचारायचं आहे मला विचार. म्हणे आमच्या घरात किंवा आजूबाजूला काय असं कोणी गेलंय का, वेळ आलेली नसताना गेलंय का. म्हणे तू रात्री त्याच घरात अशाच्या ठिकाणी एक मुसलमानाच्या माणसाने फाशी घेतली. बापरे. पण म्हणे तू हे का विचारते. नाही, मला माझ्या मालकांनी विचारायला सांगितलं म्हणून मी ते विचारते. मग त्या आजीने मला बोलवलं. मग मी त्यांना सांगितलं की मला तो दिसतो, काल रात्री एकदा दिसला म्हटलं मला. त्याच्यानंतर तिथं विषय संपला. मी ड्रिंक करून यायचं, घर मालकाला आणून शिव्या घालायच्या, नित्य नियम. रिटायर्ड PI माणूस होता, नाव घेणार नाही. गोंधळे नगरमध्ये ते आजही ती बिल्डिंग प्रॉपर्टी तशीच आहे. आता ती खंडर सारखी 2008-9ची गोष्ट आहे. ते खंडर झालंय, आता तिथं कोणीच राहत नाही. म्हातारं पण ते एक्सपायर झालं, ते बघायला कोणी मूलबाळ पण नव्हतं, त्यामुळे ते बेवारस प्रॉपर्टी खंडर होऊन गेले ते. पण तिथं आजही जरी गेलं ना तरी तो दिसतो. दिसायला कसं होतं, चेहरा वगैरे कसा होता? चेहरा नॉर्मल चेहरा. एक तर तो लाईट बंद केल्यानंतर दिसायचा चेहरा, विद्रूप नव्हता, काही नाही त्याचा. पाटानी तो झब्बा आणि पायजामा असतो ते त्याचं घातलेलं. त्यामुळे मला पहिल्या क्षणी जर बघितल्यानंतर जेव्हा मला ते पाहिलं ना, तर मला वाटलं कोणी महिला म्हणजे माझ्या घरातली माझी मंडळी तुटून पाणी प्यायला गेली. अच्छा. हा माझा समज. आणि म्हटलं हे उभे उभे झोपले असं मी समजून आहे ना की ते दुर्लक्ष केलं. पण डोळे बंद होत नव्हते, झोप लागत नव्हती. मी कंटिन्यू त्याच्याकडे एकसारखं बघत होतो. असे रोज तो मला दिसायचा. 10-12 दिवस मी ते पाहिलं, दिसायचं, काही बोलणं नाही काय नाही. मग ते 10-12 दिवसानंतर मग बोलायला सुरुवात केली, तू निकल असे. मी म्हटलं मी का जाऊ, जायचं तर तू जा, मी इथं भाडा देऊन राहतोय, तू फुकट राहतोय. म्हटलं मी जाणार नाही. मी विचार कर की त्या रिटायर्ड PI ला घरी इथं दारात आणून इथं मांडी घालून बसवतो, त्याला शिव्या घालतो. म्हटलं तू काय माझ्या समोर, मी त्याला घाबरत नाही, तू तुला काय घाबरत नहीं. बोले तुमको जाना पड़ेगा. मैं यार रुकूंगा नहीं, रुकने नहीं दूंगा. तुम्हारी वजह से मैं इन दोनों को कुछ नहीं कर रहा हूँ, सिर्फ तुम्हारी वजह से. अच्छा. म्हटलं मी जाणार नाही. असेच आम्ही पहिले तर 15-20 दिवस बघण्यातच गेले, त्यानंतर 8-10 दिवस बोलण्यात गेले. पण ती एक रात्र अशी होती की मी बोललेलं माझ्या मंडळीला ऐकायला गेलं. काय घडलं एक्झॅक्टली? तर मी तर नेहमीप्रमाणे तो त्याच्या वेळेत आला, मला जाग आली. तो आला की मला जाग यायची. मला ते अस्तित्व दिसायला लागलं ना त्याचं की तो जाग येणार नाही, झोप येणार नाही मला, तो दिसणार. म्हटलं तू निकल यहाँ से. म्हटलं मी जाणार नाही. तू रुक, जाने का है तो तू निघ इधर से, मैं जाएगा नहीं, मुझे जाने का नहीं. नाही बोले तेरे को जाना पडेगा. आणि माझं सगळं बोलणं तिला ऐकायला जातोय. ती घाबरली की वेगळं काही होऊ नये बाबा, उद्या याने आपल्या नवऱ्याला मारून टाकू नये, काही हानी करू नये, म्हणून माझ्या मंडळीने लगेच माझ्या परस्पर रूम शोधायला सुरुवात केली. पण त्यांनी तुमचाच आवाज ऐकला का त्याचाही आवाज ऐकला? माझाच आवाज ऐकला, त्याचा आवाज येत नव्हता. बरं. आता मी एकटाच बडबड करतोय ना, हम्म. तू जा यहाँ से, मैं जाऊंगा नहीं, मैं तो यही रहूंगा. हे जे माझे शब्द होते ते शब्द तिच्या कानावर पडले. आजपर्यंत तिला कधी माझा आवाज येत नव्हता, पण त्या दिवशी तो आवाज आला माझा. ती उठून बसली नाही, ती डोळे उघडून अशी फक्त बघत होती. अंधार आहे, काय दिसतंय का आपल्याला बघू. आता यांना काय बोलायचं नाही, आता यांना आपण सकाळीच त्यांच्याशी बोलू. मग सकाळी उठल्यावर मला सांगितलं की तुम्ही रात्री असं बडबडत होतं. म्हटलं बडबडत नव्हतो, मी त्याच्याशी बोलत होतो, मी जागा होतो, मी तुला पाहिलं डोळे उघडून तू समोर आकाशाकडे बघत होती. म्हटलं पत्र्याकडं. म्हणे हो. म्हटलं मी त्याच्याशी जरी बोलत होतो, तू इथं जरी माझ्या मागं मान होती तरी मला तुझे डोळे दिसत होते. म्हटलं तुझे डोळे पाहिले, मला माहिती तू जागी झालेली म्हणून. तुला पहिल्यांदा आवाज आला. म्हटलं त्याच्या आधी तुला आवाज आला नाही का? मी रोज रात्री त्याच्याशी बोलतो, तर मला इथून जायला सांगतोय, हाकलतोय तो. तर मग शेवटी त्या सगळ्या गोष्टीला वैतागून माझ्या मंडळीने ती जागा सोडून दिली. आणि मी साधारण 2 महिने 2.5 महिने तिथं राहिलो. त्या घर मालकाने
घेतलेलं डिपॉझिट, घेतलेलं 2 महिन्याचं भाडं सगळं दिलं. म्हणे अजून 10-20 हजार रुपये घे बाई, पण तुझ्या नवऱ्याला घेऊन इथून पहिले निघ, माझ्या घरात थांबू नको. मला घर खाली, मी घर खाली करत नाही तर त्यांनी माझ्यासाठी गुंड बोलवले. आपलं त्याचा टोल नाका आहे ना, लोणी काळपूरचा, तो कुठला एरिया आहे? लोणी काळ तो लोंढेंचा टोल नाका तो. त्या टोल नाक्यात तर तिथला एक भाई होता, तो त्याला घेऊन आला होता माझ्या घर खाली करून घेण्यासाठी, की मी 2 महिन्याचं भाडं दिलंय, डिपॉझिट परत दिलंय, अजून 10-20 हजार पाहिजे तर देतो, पण माझी रूम खाली करून दे, मला त्रास सहन होत नाही म्हणून. मला त्रास होतोय, त्याला मी म्हणतो मला दिसतंय मला त्रास होतोय, तो मला जायला सांगतो, तर मी कसं करणार? 1.5-2 महिन्याच्या वरती तर राहिलो नाही, पण जेवढे दिवस राहिलो तेवढेच दिवस, पहिला एक दिवस सोडलं तर रोज त्याचं माझं रोज समोरासमोर व्हायचो आम्ही. मग नंतर ती रूम सोडून दिली. दुसऱ्या रूम मध्ये गेल्यावर मला तिथं कुठलाच अनुभव नाही, नॉर्मल होतं. पण ही रूम अतिशय भयानक होती. मग ज्यावेळेस तुम्हाला त्रास वगैरे व्हायला लागला, मग त्यावेळेस त्या जे घरचे मालक होते, त्यांनी तुम्हाला सांगितलं की ते ह्याच्या आधी का असं घडले किंवा काहीच काय? नाही, तो एक्सेप्टच करायला तयार नाही. पण त्यांना माहित होतं हे होतं हा, म्हणून. इथं आहे म्हणून माहिती त्याला. असं त्या घरात मुसलमानांनी फाशी घेतली ना त्या घरात, हो. तो व्यक्ती मुस्लिम होता. बरं, आणि हे सोडून तुम्हाला काय हेल्थचा काय प्रॉब्लेम वगैरे झाला नाही, का मला त्यावेळेस? काही त्रास नाही, घरच्यांना? घरच्यांना सुद्धा काही त्रास नाही. तो स्पष्ट बोलायचा, तेरी वजह से मैं इनको कुछ नहीं कर सकता. का पण असं का म्हणायचा तो? ते त्याला माहिती, माझ्यात काही असेल तर ते त्याला माझ्यापर्यंत येऊ देत नाहीये. त्याला तो त्याचं अस्तित्व मला दाखवतोय. पण काय करू शकत नव्हता? तो माझ्यावरती काहीच करू शकत नव्हता. तो फक्त विनंती करण्याव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हतं. मी कुठल्याही देवधर्माचं करत नव्हतो. फक्त वेळ काळ काय नाही, दारू पिणे, नॉनव्हेज खाणे हा नित्य नियम होता माझा. मी सोनार असल्यामुळे माझं जे लोकांना मी व्याजाने पैसे दिलेले होते, ते व्याज द्यायचं, काही मुद्दल यायची, त्याच्यावरच माझं चाललं होतं. 2-2.5 वर्ष मी काही काम केलं नाही. 2008 ते 2010-11 पर्यंत. तोपर्यंत माझा हाच नित्य नियम होता. 2011च्या नोव्हेंबर मध्ये माझी मंडळी मला पहिल्यांदा धनकवडीला सद्गुरू श्री शंकरबाबा महाराजांच्या मठात घेऊन गेली. मग तिथून माझे सगळे व्यसन, सगळे वाईट विचार हे सगळे मुक्ती मिळाली. आज मी सर्वसामान्य निर्व्यसनी जीवन जगत आहे. अच्छा. शुद्ध शाकाहारी. बरं. आणि हा जो प्रकार सगळा चालला होता, टोटल फक्त 1.5 ते 2 महिनेच चालला होता. हा, त्या घरात होतो तोपर्यंतच. ते घर सोडलं, विषय संपला. तो मागं सुद्धा आला नाही. आणि त्याला माहिती आपण याचं इथं राहून काय करू शकत नाही, तर हा इथून गेल्यावर याचं काय करणार. बरोबर. तो एक गोष्ट कायम बोलायचा की मैं तेरी वजह से इनको कुछ नहीं कर सकता, तुझे तो नहीं कर सकता, इनको भी नहीं कर सकता. तो हे शब्द बोलायचा काय. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला अनुभव होता? दुसरा म्हणजे एक मी सासवड घाटातला एक अनुभव आहे. तर माझे एक मित्र आहेत कुंजीरवाडी जवळ उरुळी, आळंदी म्हणून गाव आहे कुंजीरवाडी जवळ, म्हातोबाची आळंदी. तर तिथले एक जगताप बंधू म्हणून माझे दुकानात कस्टमर होते, नंतर ते माझे मित्र झाले. तर ते हडपसरला मला भेटायला यायचे. तर एक दिवस असे आले, ते म्हटले आपल्याला जिजोरीला जायचे, आपल्या गावात एक मुलगी तिथं दिलेली आहे म्हणे, त्या ताईला आणि दाजींना भेटायची. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तर आम्ही गेलो त्यांच्याकडं, संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान काहीतरी गेलो. आता खूप दिवसातून आलेत, आता ते आम्हाला मेवना मानायची, आम्ही दाजी म्हणायचो त्यांना. तर तिला म्हणे अगं तुझे भाऊ आलेत, पक्षी काप एक, भाजी कर, आम्ही बसतो तोपर्यंत. तर आणि त्यांचं घर असं होतं ना, की त्यांच्या घराच्या अंगणात उभं राहिलं की डायरेक्ट कडेपाटाचं दर्शन होतं. अच्छा. 2 जेजुरी, हो. 2 गड आहेत. पहिला हा नवीन गड आहे, आपण नेहमी जातो तो नवीन गड आहे. पण जुनी जेजुरी जी आहे ती त्या गडापासून पायी करावी लागते. तिथं बरोबर. कुठलंही साधन वाहन जात नाही. 2-2.5 किलोमीटर काहीतरी अंतर आहे ते. तर ते कडेपाटार यांच्या घरात अंगणात उभं राहिले की डायरेक्ट त्या कडेपाटारचं दर्शन होतं. देव तिथून इथपर्यंत चालत आलेले आहेत ह्या गडापर्यंत, अशी आख्यायिका आहे ती. तर नित्यप्रमाणे गेलं तिथं, नमस्कार केला. नाही काही म्हटलं तरी पण माणसाला एक देवाबद्दल कुठं ना कुठं सॉफ्ट कॉर्नर असतोच. आपण तिकडं गेलं की नाही काही तर आपण एवढं तरी करतो. तसंच माझं झालं की मी गेलो तिथं, हात जोडला, नमस्कार केला. 5:30-6 वाजता त्यांनी मग पक्षी कापला, म्हणजे कोंबडी, गावरान कोंबडी कापून त्या ताईंनी स्वयंपाक बनवायला लागले. तोपर्यंत ते म्हटले चला आपण बाहेर बसू. त्यांचं अख्खं शेत मोकळं होतं. झाडाखाली आम्ही बसलो शतरंजी वगैरे टाकून आणि ड्रिंक चालू केली. तर ते ड्रिंक इतका वेळ कधी निघून गेला, वेळ कसा ते कळालंच नाही. जरा 11:30 वाजले.
11:30 वाजता आम्ही जेवण वगैरे केलं. तोपर्यंत 12:30 पाऊण वाजत आला होता. मग तिथून जेजुरीहून निघालो. जसं दिवे घाटात आलो तसं गाडी मी चालवत होतो. म्हणजे माझे जोडीदार होते जगताप, त्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास की ह्या माणसाने किती ड्रिंक करू द्या, गाडीवर तोल कधीच जाणार नाही. गाडी त्यांची होती, माझ्याकडे गाडी पण नव्हती, त्यांचीच युनिकॉर्न गाडी होती. मी गाडी चालवत तिथपर्यंत घाटात आलो आणि एका वळणावर येऊन मी त्यांना म्हटलं, अहो जगताप, समोर बघा, तो 8-10 वर्षाचा मुलगा आहे, उभा आहे, त्याला कोण गाडी ते थांबवणार रात्री रात्री एवढ्या घाटात? चला आपण त्याला वर सोडून येऊ म्हटलं, जिथं सोडायचंय ना तिथं सोडू. असं म्हणून मी गाडी थांबवून त्यांच्याशी बोलतोय. तोपर्यंत हा बाबा मागच्या मागं उतरून पुढे आला. मला मागं सरकून त्यांनी गाडी हातात घेतली. ते चालवायला लागले. मी सांगतो त्यांना, अहो जगताप, ते लेकराला घेऊन वर सोडू. ते बोलायलाच तयार नाही. तुम्ही गप्प बसा, तुम्ही गप्प बसा. खाली आलो. खाली 2009 साली जुना पालखी मार्ग होता. हो. आपण घाटाकडे जाताना डाव्या हाताला, आता तो उजव्या हाताला भव्य दिव्य असा बांधलेला आहे. पण तो छोटा चौथरा होता, तो पालखी विसाव्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा. तर त्या विसाव्याच्या कट्ट्यावर कधी कोणी बसत नव्हतं, त्याला नमस्कारच करायचे. आम्ही दारू पिलोय, नॉनव्हेज खाल्लंय, पायात चपला आहे, चपला घालून वर चढून बसलोय बापरे. त्या विसाव्यावरती. किती वेळ बसलो काही माहित नाही, कारण की ते हातपायचं थरथरच थांबत नव्हतं. त्याला घशाला कोरड पडली, त्याला पाणी प्यायचंय. पाणी कुठून आणणार एवढ्या रात्री? पाणी पण बरोबर नाही आमच्या. आम्ही असं बराच वेळ तिथं बसून राहिलो. तर त्याच्यानंतर एक गावकरी सकाळी प्रांतिविधीला निघाला. तर त्यांनी बघितलं, तो आला आमच्याकडे, दगड घेऊन मारायला लागला. म्हटलं, तुम्ही अख्खे गाववाले बोलवा, आम्हाला मारून टाकलं तरी पण आम्ही खाली उतरणार नाही. त्याला त्यांनी, जगताप होते, त्यांनी सांगितलं की माऊली, आमच्याबरोबर असं असं झालेलं आहे, घाटात आम्ही असं जो बघून आलेलो आहे. आम्ही तर मग तो जरा शांत झाला. म्हणजे की ठीक आहे, पण तुम्ही चपला तरी कमीत कमी खाली काढायला पाहिजे. तुम्ही चपला सुद्धा वर घेतल्यात, माऊलींचा विसावा आहे तो. मग आम्ही चपला खाली काढल्या, नमस्कार करून पहिले तिथं बसल्या बसल्याच नमस्कार केला, विसावा आहे म्हटल्यावर. पण आम्ही 4-4:30 पर्यंत खाली उतरलो नाही. मग 4-4:30 वाजता मग आम्ही, लोक जसे जसे यायला लागले, तर मग थोडस हिंमत करून आम्ही निघून गेलो. माझ्या घरी आलो. तर माझ्या घरी आल्यावर या जगतापांचे हातपाय थरथर करायचे थांबत नव्हते. आणि त्यांना माहिती होतं की मला दिसतं. तर आम्ही काय करायचो, पुणे ते श्रीरामपूर आम्ही डेली डेली म्हणजे आठवड्यातून 1 किंवा 2 चक्कर व्हायची. आणि जर कधी रात्री उशीर झाला तर झाडावर उलट लटकलेलं ते दिसायचं. मी बघायचो, म्हणजे जगताप इथं बघा हे, जगताप तिथं बघा ते. आणि ते दिसायला कसं होतं? नॉर्मल एकदम. ते बाळ जे होतं ना, ते नॉर्मल होतं. हे जे झाडावर आहे ना, ते फक्त आपल्याला उलटे लटकताना दिसतं. बाकी चेहरा वगैरे त्याचा काही दिसत नाही. त्याचं आहे म्हणून ते दाखवून देतं की बाबा मी इथं आहे. आकृती टाईप. हा, म्हणजे अंधुक वगैरे नाही, स्पष्ट. पायवरती झाडाला असे अडकवलेले असतात आणि हात खाली असे सोडलेले असतात. पूर्ण अशा ह्याच्यात ते सिच्युएशनला असतं. ते झाडावर जे असतं ना, ते ज्याला द्यायचं त्याला त्रास देतं, बाकी इतर त्रास देत नाहीत. त्याच्या वाटेला गेलं तर ते त्रास देते, नाही तर कोणाला त्रास देत नाही ते. आणि ते रोज लाखो लोक तिथून प्रवास करतात, कुणाला ते बघणार ना. बरोबर. त्याच्या वाटेला जर गेलं, तुम्ही जाताना जर त्या झाडाला फळाला दगड मारला आणि तो दगड त्याला लागला, तर मग तुम्हाला तो त्रास करतो. तोपर्यंत त्रास देत नाही ते शांत असते. म्हणजे आम्हाला कधी त्रास झाला नाही, पण त्याला हे माहिती होतं की ह्यांना दिसतं, हे कुठं बोलत नाही, ह्यांना सगळं दिसतंय बाबा तिथं. तर मला म्हणजे तुम्ही खाली बघून गाडी चालवा, वर बघून चालू नका. रात्री पूर्ण रात्रभर मी गाडी चालवायचो, टू व्हीलर. मग लक्ष जायचंच ना वरती. हा, जातच ना, गाडीचा लाईट पडला की दिसतं ना ते ऑटोमॅटिक. आणि आपले जर टू व्हीलर आहे, आपली टू व्हीलरचा उजेड कमी आहे, पण आपल्या मागून जे मोठं वाहन येतंय, ट्रक वगैरे, तर त्याचा फोकस मोठा असल्यामुळे ते पूर्ण दिवसासारखं क्लिअर कट चित्र दिसतं. ते पूर्ण व्ह्यू, तो व्ह्यू आहे ना, एकदम क्लिअर कट दिसतो. बर. तर मग आम्ही तिथून परत दुसऱ्यांदा कधी रात्री अपरात्री घाटातून त्या प्रवास केला नाही. अजूनपर्यंत कधी तो प्रवासच नाही केलेला. मग ते जे गावकर, ते जे माणूस आले तिकडं, तुम्ही विसावर बसलो होते, मग त्याच्या पुढे झालं काय मग? नाही नाही, काही नाही. आम्ही 4-4:30 पर्यंत तिथं बसलो. मग लोक जसे जागे झाले, फिरायला लागले की आता रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसायला लागली. भीती कमी झाली. हा, मग घरी आलो. पण घरी आलो तरी त्या माणसाचा थरकाप काही जात नव्हता. तो जो घाबरला होता, त्याला काही झालं नाही. ते थंडी ताप वगैरे नाही, काही नाही, नॉर्मलच होता. पण तो फक्त मनात भीती बसली होती त्याच्या. तो आजही त्या घाटात जायचा असेल तर तो संध्याकाळी 4-5च्या आतच जाईल.
सकाळी 7 नंतरच 7-8 नंतरच तो जाणार आहे, जाणं येणं आहे ना सकाळी 7 ते संध्याकाळी 6च्या आतमध्येच काढणार. त्याच्यानंतर 5-6 नंतर अंधार पडायला लागले की तो त्या घाटात परत अजूनही जात नाही. बरं. आणि तुम्हाला काय त्रास वगैरे झाला होता का? किंवा नाही मला काही त्रास नाही झाला. मला फक्त ते दिसलं की हाय म्हणून ते. पण त्रास काय झाला नाही? त्रास काहीच नाही. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते. तर कुणाला पण जर ह्या रस्त्यांवर जर काही अनुभव आले असतील, तर नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती लिंक जाऊन तुम्ही भरा आणि आम्हाला कनेक्ट व्हा किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.